नमो शेतकरी 7वा हप्ता कधी येणार ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच जोर धरते. पण काही जण म्हणतात योजना थांबली आहे, काही जण म्हणतात बैलपोळ्या दिवशी हप्ता जमा होईल. पण खरं नक्की काय आहे ते याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. माझा हेतू हाच आहे की तुम्हाला खरी ती माहिती मिळावी. तर ऐका, एक लक्षात घ्या की योजना बंद झालेली नाही. सरकारकडून 7वा हप्ता नक्कीच दिला जाणार आहे, पण अजूनपर्यंत सरकारने कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर 7वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आहेच. काही वृत्तसंस्था आणि स्थानिक बातम्या सांगतात की बैलपोळा सणा दिवशी म्हणजे 22 ऑगस्टला मिळेल. पण अजूनही सरकारने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जशी माहिती मिळेल तशी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यासाठी योजना घरपोचला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर तोवर शेतकऱ्यांनी काय करायचं तर ऐका, तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे की नाही हे एकदा तपासा. KYC झाली आहे का, नसेल झाली तर ती करून घ्या. खात्यातील माहिती बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्या. महाडीबीटी पोर्टलवरती तुमचे नाव लिस्टमध्ये आहे का हे सगळं नीट तपासलं तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल. त्यामुळे ही सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. जेव्हा हप्ता यायला चालू होतो तेव्हा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तो जमा होत नाही. तेव्हा काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्याला पडतो. तर ऐका, सर्वप्रथम तुम्ही namo.mahadbt.government.in या पोर्टलवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस तपासा. जर तिथे तुम्हाला तुमचं नाव दिसत असेल आणि त्यासमोर पेंडिंग पेमेंट असं दाखवत असेल तर 1-2 दिवस थांबा, तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात येतील. आणि जर तुमचं नाव दिसतच नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन तपासणी करून घेऊ शकता. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सरकारने आधी 6 हप्ते दिलेले आहेत, त्यामुळे 7वा हप्ता मिळणार यात काही शंका नाहीये. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जे मध्यस्थी एजंट आहेत जे बोलतात की आम्हाला पैसे द्या आमचे, आम्ही काहीतरी तुमचे काम करू व तुमच्या खात्यामध्ये पैसे आणू, तर असं काहीही होत नाही. तुमचा पैसा थेट सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये येत आहे. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नका, कोणालाही बळी पडू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीशीर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जे ह्या अफवांवर विश्वास ठेवताय की 7वा हप्ता बैलपोळ्या दिवशी येणार आहे, तर अशी कोणतीही घोषणा नाहीये, अशी कोणतीही तारीख जाहीर झालेली नाहीये. तर धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.